नमस्कार शेतकरी मित्रांनो, आज आहे 17 जून 2024. मित्रांनो, आज दुपारी 2 नंतर व रात्री राज्यातील 17 ते 20 जिल्ह्यामध्ये या ठिकाणी पावसाची शक्यता वर्तवण्यात आलेली आहे. आपण या व्हिडिओमध्ये संपूर्ण आढावा घेणार आहोत. मित्रांनो, कोणकोणत्या भागामध्ये तालुक्यांमध्ये पावसाची शक्यता असणार आहे. तत्पूर्वी तुम्हाला विनंती आहे मित्रांनो, तुम्ही व्हिडिओ पाहताय परंतु चॅनलला सबस्क्राईब करत नाही, आताच चॅनलला सबस्क्राईब करून घ्या व व्हिडिओला लाईक देखील नक्की करा. तर आपण या ठिकाणी विदर्भापासून सुरुवात करणार आहोत. विदर्भामध्ये मित्रांनो अमरावती, अकोला, नागपूर, भंडारा, गोंदिया, वर्धा, यवतमाळ, वाशिम या जिल्ह्यामध्ये आपल्याला मध्यम ते जोरदार स्वरूपाच्या पावसाची शक्यता ही वादळी वाऱ्यासह व विजांच्या कडकडाटासह या ठिकाणी पाहायला मिळत आहे. तसेच मित्रांनो मराठवाड्यामध्ये जर पाहिलं तर बीड, लातूर, धाराशिव, छत्रपती संभाजीनगर, परभणी, हिंगोली, नांदेड या संपूर्ण मराठवाड्यातील 8ही जिल्ह्यामध्ये मित्रांनो भाग बदलत विजांच्या कडकडाटासह ढगफुटी सदृश पाऊस तर काही ठिकाणी जोरदार तर काही ठिकाणी मध्यम स्वरूपाच्या पावसाची शक्यता पाहायला मिळू शकते. आपण स्क्रीनवरती बघू शकता मित्रांनो, परभणी, जिंतूर, हिंगोली तसेच नांदेड, परळी, अहमदपूर, केज, लातूर या ठिकाणी उदगीर, औसा, धाराशिव, तुळजापूर या संपूर्ण भागामध्ये मित्रांनो जोरदार स्वरूपाचा पाऊस दुपारी 2 नंतर पाहायला मिळतोय. बीड व आसपासच्या परिसरामध्ये मित्रांनो विजांच्या कडकडाटासह ढगफुटी सदृश पाऊस देखील आपल्याला पाहायला मिळत आहे. तसेच मित्रांनो चौसाळा, भूम, परांडा, वाशी, केज, कळंब या भागामध्ये देखील या तालुक्यांमध्ये देखील आपल्याला जोरदार स्वरूपाच्या पावसाची शक्यता ही दुपारी 2 नंतर व रात्रीला आपल्याला पाहायला मिळते. तसेच छत्रपती संभाजीनगर, जालना, हिंगोली, पैठण या भागामध्ये देखील मित्रांनो जोरदार स्वरूपाचा पाऊस भाग बदलत आपल्याला पाहायला मिळत आहे. तसेच पश्चिम महाराष्ट्रामध्ये जर पाहिलं मित्रांनो तर सोलापूर जिल्ह्यामध्ये या ठिकाणी प्रचंड पावसाचा जोर आपल्याला पाहायला मिळतोय. बार्शी, करमाळा या भागामध्ये तर रेड अलर्ट पाहायला मिळतोय. ढगफुटी सदृश पाऊस या ठिकाणी पाहायला मिळणार आहे मित्रांनो. परांडा, कुर्डुवाडी या भागामध्ये आपल्याला ढगफुटी सदृश पाऊस हा दुपारी 2 नंतर पाहायला मिळतोय. तसेच इंदापूर, दौंड, बारामती, जेजुरी, पुणे, खेड या परिसरामध्ये देखील आपल्याला मुसळधार स्वरूपाचा पाऊस हा दुपारी 2 ते 4च्या दरम्यान पाहायला मिळत आहे. तसेच सांगली, सातारा, कराड, विटा, वडूज या भागामध्ये देखील मित्रांनो जोरदार स्वरूपाच्या पावसाची शक्यता ही दुपारनंतर पाहायला मिळते. तर कोकण पट्टीमध्ये रत्नागिरी, रायगड, सिंधुदुर्ग तसेच मुंबई, पालघर या भागामध्ये देखील आपल्याला जोरदार स्वरूपाच्या पावसाची शक्यता ही दुपारनंतर पाहायला मिळते. तर मित्रांनो नाशिक जिल्ह्यामध्ये देखील आपल्याला या ठिकाणी रेड अलर्ट पाहायला मिळतोय. मालेगाव, मनमाड या भागामध्ये अक्षरशः ढगफुटी सदृश पाऊस होणार आहे मित्रांनो. मालेगाव व आसपासच्या परिसरामध्ये मित्रांनो ढगफुटी सदृश पाऊस हा दुपारनंतर पाहायला मिळतोय. तसेच धुळे, साक्री या भागामध्ये देखील आपल्याला जोरदार स्वरूपाच्या पावसाची शक्यता पाहायला मिळते. तसेच नंदुरबार या जिल्ह्यामध्ये देखील आपल्याला मध्यम ते जोरदार स्वरूपाचा पाऊस पाहायला मिळू शकतो. मित्रांनो एकंदरीत जर संपूर्ण राज्याचा विचार केला तर आज पश्चिम महाराष्ट्र व मराठवाड्यामध्ये सर्वच जिल्ह्यामध्ये या ठिकाणी ढगफुटी सदृश पाऊस भाग बदलत पाहायला मिळतोय. तर विदर्भामध्ये नागपूर, अमरावती, अकोला, यवतमाळ, वाशिम या जिल्ह्यामध्ये आपल्याला मध्यम ते जोरदार स्वरूपाचा पाऊस पाहायला मिळू शकतो. हवामानामध्ये मित्रांनो अचानक बदल होत असतात. आपण या चॅनलवरती पावसाची नवनवीन व ताजे अपडेट घेऊन येत असतो. त्यामुळे तुम्ही चॅनलला सबस्क्राईब करा व व्हिडिओला लाईक नक्की करा. धन्यवाद.